नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। सो आज आहे श्रावण सोमवार। तुम्हाला सर्वांना श्रावण सोमवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर इथे मी तयारी करते आहे मंदिरात जायची, पूजा करायसाठी आज मंदिरात जायचं म्हटलं कारण पहिला सोमवार आहे। सो त्यासाठी मी इथे आरतीचं ताट काढते आहे आणि आज मला सोबत कोणीच नव्हतं, तर यांनाच म्हटलं प्लीज माझ्यासोबत चला मंदिरात। मंदिरात आले, मंदिरात भरपूर गर्दी होती आणि बायका पूजा करायला तर खूपच जास्त वेळ लावत होत्या। तर बघा मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे, अगदी हिरवळ आहे आणि खूप शांतता आणि इतकं रिलॅक्स वाटतं ना मंदिरात आल्यावर। छान पूजा केली। पूजा करताना अजिबात रेकॉर्ड वगैरे केलं नाही कारण ते कसं होतं मग चितखेटरत काय म्हणतात त्याला, ते तसं होऊन जातं। पूजाच करायची होती मला शांततेत, म्हणून शांततेत पूजा केली। यांना म्हटलं होतं थोडी शूट घ्याल, पण बायका असल्यामुळे माझा नवरोबा थोडेसे लाजलेत आणि निघून गेले तिथनं, शूट अजिबात केलं नाही। सो माझी पूजा झाल्यानंतर त्यांनी सुद्धा पूजा केली आणि सरळ आम्ही घरी निघून आलोत। आणि पूजा करताना मला ना साध्याच साड्या घालायला आवडतात कारण कसं पूजा करताना हळदी कुंकू पण आपल्या हाताला लागतं, शिवाय आपण महादेवाला पाणी वगैरे अर्पण करतो, त्यामुळे तिथे खूप ओलावा असतो, म्हणून मी अशी साधीशी साडी घालून गेली। साडी घालायला खूप आवडते पण घडी करताना मात्र माझे नाके नऊ येते। सो चला। आणि आज बघा कितीतरी दिवसानंतर असं मस्त ऊन पडलेलं आहे, फार नाही पण सफिशियंट आहे कारण खूप दिवस झाले ऊनच दिसत नव्हतं। आणि इथे बघा किती दिवसानंतर सूर्यदेवाचे दर्शन झालेले आहे। मी जर एकेरी सूर्य म्हटलं ना तर सासूबाई लगेच ओरडतात, सूर्यदेव असते म्हणून सूर्यदेवच म्हणायचं। तर म्हटलं ठीक आहे, सूर्यदेवांचे दर्शन झालेले आहे। आणि इथे बघा माझं स्पायडर प्लांटला किती छान पप्स आलेले आहेत। या एका पप्स पासून तुम्ही 7 ते 8 झाडं तयार करू शकता। आणि आज बघा माझी गॅलरी मस्त दिसते आहे, बघा किती सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे। हा पॅसेज आहे, बरोबर मधोमध आहे, इकडनं किचन आहे, बॅक साइडला बेडरूम आणि ही लिव्हिंग रूम इथं तुम्हाला दिसतच आहे। आणि मधोमध हा पॅसेज आहे आणि या पॅसेजला मी बऱ्यापैकी डेकोरेट केलेलं आहे, पण तरी सुद्धा मला थोडेसे चेंजेस यात करायचे आहेत। त्यासाठी काही वस्तू पण मी मिशोवरनं बोलवलेल्या आहेत, त्या दाखवते तुम्हाला आधी आणि त्यानंतर या पॅसेजची क्लिनिंग करते आणि त्या वस्तू नंतर मग ऑर्गनाइज करते, पाहते मला कुठे लावता येतील ते आणि थोडेसे काही चेंजेस करायचे आहेत ते करते। सो स्टे ट्यून। सो हे 2 पार्सल मी मिशोवरनं बोलवलेले होते बघा। एक आहे टच सोप डिस्पेन्सर आणि याला बोलून 1-2 महिने झालेत। आणि हे असं आहे, यामध्ये आपल्याला जे आपलं लिक्विड सोप आहे ते फिल करायचं असतं आणि इथे बटन दिलेलं आहे असं प्रेस करायला आणि इथनं एक छोटंसं एक पाईप दिलेलं आहे, त्यातनं ते लिक्विड बाहेर येईल। आणि हे भिंतीला माउंट करायचं आहे, त्यासाठी इथे 2 स्क्रू पण दिलेले आहेत, तर त्या भिंतीमध्ये लावावे लागतील बघा। खूप सुंदर आहे, दिसायला तर खूपच मस्त आहे आणि युजफुल पण आहे आणि घेऊन 1-1.5 महिना झालेला आहे याला, पण आज मुहूर्त निघाला। सो जाऊ द्यात। बघा इथनं हे याचं झाकण आहे आणि हे झाकण असं निघतं, यामध्ये फिलअप केलं की पुन्हा लावून द्यायचं। खूप छान आहे, लुक बघा याचा किती मस्त आहे तो। आणि याची प्राइस याच्यावर, आता हे कसं 1-1.5 महिन्यापूर्वी बोलवलं होतं ना, त्यामुळे मी याची प्राइस विसरली, मी स्क्रीनवर तशी ठेवूनच देईल, पण मस्त आहे हे। आणि त्यानंतर बघा हे मस्त क्यूट असं टूथब्रश होल्डर आहे, मल्टीपर्पज आहे, म्हणजे काहीही होल्ड करू शकतो आपण यामध्ये। आणि बघा यासोबत हे खूप क्यूट असं स्टिकर आलेलं आहे आणि याला इथे क्लिप आहे, त्यामध्ये हे असं अटॅच होईल। खूपच क्यूट आहे हे, भिंतीला बस स्टिकर काढलं ना तर चिटकून द्यायचं, इतकं इझी आहे, अगदीच रेंटल फ्रेंडली आहे। तुम्हाला भिंतीमध्ये खिळा ठोकायचा किंवा म्हणजे काहीच गरज नाही। आली का? हे बोटात घालायची कोणती फॅशन आहे नवीन, बोटात बांधायची।
कोणी कोणी बांधले बापरे एवढे सारे. पूर्ण हा जो पॅसेज एरिया आहे ना याची थोडी क्लिनिंग करते. बरेच दिवस झाले क्लिनिंग केलेली नाही. जाळं वगैरे काढायचं आहे, पडदा वगैरे लावायचा आहे. पडदा पण काढलेला होता. सो फ्रेम्स पण थोड्या डस्टी झालेल्या आहेत, त्या पण क्लीन करते. आणि तोपर्यंत ना मी इथे कोपऱ्यात ठेवायसाठी एक छान पीव्हीसी पाईप पासून एक वास बनवलेला आहे, तो तुमच्यासोबत शेअर करते. माझं हे क्लिनिंग होईपर्यंत तुम्ही छान मी वास कसं बनवला ते बघू शकता. सो स्टे ट्यून. तर बघा हा पीव्हीसी पाईप आहे माझ्याकडे खूप दिवसापासून. यापूर्वीही यापासून मी एक वास बनवलाच होता. तर इथे बघा काही सीडीज घेतल्या मी आणि फेविक्विकनं त्या 5-6 सीडीज एकमेकांना चिपकवल्यात आणि त्यानंतर जो पीव्हीसी पाईप आहे तो सुद्धा त्यावर चिपकवला. आणि चिपकवण्यासाठी तो थोडा वेळ फक्त होल्ड करून ठेवावा लागतो, अगदी इझिली चिपकवतो. आणि इथं आता मी फेविकॉल आणि पाणी एकत्र केलं आणि त्याच्या मदतीने पाईपला जो आपला टिश्यू पेपर असतो तो गुंडाळून घेत आहे. त्यामुळे काय होतं, आपण त्यावर वॉलपुट्टी लावली की ती व्यवस्थित पॅक बसते, म्हणजे पडायची भीती किंवा त्यावर क्रॅक जायची भीती जरा कमी असते. आणि त्यानंतर त्या सीडीज आहेत ना त्यावर मी छान जो आपला मास्किंग टेप असतो तो चिपकवून घेतला, म्हणजे कसं त्याचे जे एजेस आहेत ते सॉफ्ट होतील. आणि त्यानंतर आता मी वॉलपुट्टी घेत आहे. वॉलपुट्टीमध्ये 2 चम्मच फेविकॉल आणि थोडंसं पाणी टाकून छान डो बनवून घेत आहे त्याचा. आणि तो अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा प्रकारे बघा मी दाखवत आहे लावून. तर आपल्याला त्या पाईपला असा पूर्ण तो स्प्रेड करून घ्यायचा आहे, इव्हनली स्प्रेड करायचा आहे. आणि स्प्रेड करून झाल्यावर मी काय करत असते, पाण्याचा ओला हात घेऊन ते अगदी स्मूथ करून घेते, म्हणजे नंतर कसं ते जास्त खरबडीत राहत नाही. ही प्रोसिजर ना थोडीशी म्हणजे पेशन्सने करावी लागते, थोडा वेळ लागतो, पण रिझल्ट मात्र खूप छान असतो. त्यानंतर तो रात्रभर सुकू दिला आणि दुसऱ्या दिवशी बघा सँड पेपरने त्याची सँडिंग करून घेतली, म्हणजे जो काही खरबडीत भाग आहे तो सर्व निघून जातो. त्यानंतर इथे मी क्ले घेतलेला आहे आणि जो आपला बेलन असते त्याने तो व्यवस्थित एकसारखा केला. आणि जे केकसाठी जे कटर यूज करतो ना आपण त्याच्या मदतीने बघा त्या क्लेपासूनच मी अशी पानं बनवून घेत आहे आणि चाकूच्या मदतीने त्यावर शिरा काढून घेत आहे. खूप इझिली, अगदी इझिली माझी पानं इथे बनवून तयार आहेत. तर मी सर्वात आधी खूप सारी पानं इथे बनवून घेतलेत आणि त्यानंतर फुलं बनवायला सुरुवात केलेली आहे. हा होममेड क्ले आहे बघा आणि त्यापासून मी इथे फुलं बनवून घेत आहे. एक लांब असा क्लेचा तुकडा घेतला आणि त्याला असं आतमध्ये गुंडाळत गेलं की बघा गुलाबाचं फूल तयार होतं अगदी. मी हे नेहमी करत राहते ना त्यामुळे मला जास्तच इझी होते. पण तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगते बघा. असा लांब असं मी क्ले असा चपटा करून घेतला आणि त्यानंतर फक्त असा गोल गोल गुंडाळत नेत आहे बघा. गुंडाळताना थोडंसं जो क्ले आहे ना तो असा चपटा करून घ्यायचा बॅक साईडला, म्हणजे तो बरोबर गुलाबाचा लुक घेतो. आणि बघा इथे असं अगदी इझिली माझं गुलाबाचं फूल इथे बनून तयार झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे मी भरपूर फुलं बनवून घेतलीत आणि फेविकॉलच्या मदतीने अगदी रॅन्डमली जशी मला म्हणजे माझ्या डोक्यात कल्पना सुचत आहेत तशा प्रकारे मी ती फुलं आणि पानं इथे चिपकवून घेत आहे. आणि या प्रोसिजरला ना खरंच खूप वेळ लागतो, खूप पेशन्स लागतात, कारण क्लेपासून वस्तू बनवणं इतकंही इझी नाही. हां, तुमच्याकडे जर क्ले कटर वगैरे असतील ना तर खरंच खूप इझी जातं, पण माझ्याकडे काहीही नाही. जे काही करायचं ते मी हातानेच करते. फक्त जे पानाचा शेप होता ना तर ते केकचंच एक आहे माझ्याकडे, त्याला मी पानाचा शेप दिला आणि त्याच्यापासून पानं तयार केली. आणि इथे बघा मी सर्व जे फुलं आहेत पानं चिपकून घेतली आणि आता रात्रभर सुकू दिली पुन्हा. आणि आता कलरिंग करायला घेतलेलं आहे. तर माझ्याकडे पिंक कलर नाही आहे, ग्रीन कलर सुद्धा नाही आहे ऑइल पेंटमध्ये, त्यामुळे मी ॲक्रेलिकच्या पिंक कलरनी फुलं केलीत आणि ग्रीन कलरनी पानं केलीत आणि संपूर्ण जो वास आहे त्याला व्हाईट कलर दिला. आणि बघा इथे माझा वास जवळपास बनून तयार आहे, पण त्याला थोडीशी शाईन यावी त्यासाठी मी गोल्डन कलर इथे यूज करत आहे. आणि पानांच्या काठ जे आहेत ना त्याला छान गोल्डन कलरनी त्याला बॉर्डर करत आहे, त्यामुळे कसं ते त्याचा लुक असा इन्हान्स होतो. फुलांच्या जे काठ आहेत त्याला सुद्धा मी गोल्डन कलर लावला आणि पानांमध्येही थोडासा गोल्डन कलर लावला आणि त्यानंतर बॉटमला अशा प्रकारे गोल्डन कलर देत आहे. तर बघा आधी माझा वास असा दिसत होता आणि आत्ता असा दिसतो आहे. खूप छान बनलेला आहे. थोडा वेळ लागतो
पण खरंच बघा लुक इतका छान आला ना, तर मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटतं. तर सुंदर असा माझा वास इथे बनून तयार आहे. आणि आता बघा काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की मी जे मॅक्रम वॉल शेल्फ बनवलं होतं ते मला इथे हँग करायचं होतं. त्यासाठी मी तिथे खिडा लावला आणि त्यावर ते मॅक्रमे वॉल शेल्फ हँग केलं आणि हे छान एक कपल मी बनवलेलं होतं ते तिथे बसवून दिलं. त्यानंतर बघा हा जो वास तयार केलेला आहे त्या कोपऱ्यात ठेवला आणि तो खूप खोल आहे ना, त्यासाठी त्यामध्ये न्यूजपेपर भरला मी, कारण मग जे फ्लॉवर्स मला ठेवायचे आहेत ते व्यवस्थित राहतील, नाहीतर ते आत गेले असते. आणि बघा माझा इथे किती सुंदर असा फ्लॉवर वास तयार आहे आणि त्याने लुक पण खूप एन्हान्स केलेला आहे. आणि त्यानंतर हे जे सोप डिस्पेन्सर आहे हे मला लावायचं होतं आणि ड्रिल मशीन नसल्यामुळे मी खूप दिवसाची यांना बोलत होती घेऊन या, पण ती काही मिळाली नाही. शेवटी आज मी विचार केला की आपण खिड्याच्याच मदतीने करून बघू. तर बघा हे स्क्रू आलेले आहेत त्यासोबतच, पण स्क्रू खरंच विदाऊट ड्रिल मशीन लावणं जरा म्हणजे भारीच काम आहे खरं तर, पण तरी म्हटलं चला प्रयत्न करूयात, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर. सो इथे मी एक खिड्याच्या मदतीने छिद्र पाडून घेतलं, पण मग काय अहो आलेत मदतीला आणि मी वरचं छिद्र बघा इतकं नीटनेटकं पाडलं ना, वॉलपेपर थोडाही खराब होऊ दिला नाही. पण अहोंनी खूप सारा वॉलपेपर खराब केलात आणि त्यामुळे मग माझा थोडंसं इथे मूड खराब झाला होता. पण म्हटलं ठीक आहे जाऊ देत, कारण त्याच्या मागे तो लपणारच होता. तर इथे यांनी मला मदत केली. व्यवस्थित डिस्पेन्सर बघा किती छान अटॅच झालं आणि त्यामध्ये आता आम्ही सोप पण भरलं आणि इझिली ते आपल्याला हातावर घेता येतं आणि त्यामुळे लुक पण खरंच खूप छान येतो. तर इथे मी कंगवे ठेवायसाठी बघा हे मायक्रमेचंच एक हँगर ठेवलेलं होतं, आता त्याला हटवत आहे. आणि तिथे हे जे होल्डर्स मी बोलवलेले आहेत ब्रश होल्डर्स ते यूज करणार आहे. आणि किती इझी आहे बघा, बॅक साईडचा जो कागद आहे तो पील केला. आणि कधीही हे अशी चिपकवायच्या वस्तू असतात ना, तर चिपकवण्याआधी ना ती भिंत तो सरफेस ना क्लीन करायचा, तरच त्या व्यवस्थित चिपकतात. आणि खूप इझिली बघा हे चिपकला आणि खूप स्ट्रॉंग ग्लू होता त्याचा. त्यानंतर माझ्याकडे हे इथे ब्रश होल्डर आहे, त्यामध्ये मी ब्रश ऍड केलेत, हे सुद्धा मिशोवरनच बोलवलेले आहेत. आणि त्यासोबत माहितीये का हे टूथपेस्ट होल्डर पण आलं होतं, पण हे अजिबात कामाचं नाही आहे. हे बघा पॅसेजलाच लागून वॉशरूम आणि बाथरूम आहे आणि लगेच दिसतं ते, आणि त्यामुळे मग इथे पण मी एक कर्टन लावणार आहे, एक्स्ट्रा आहे माझ्याकडे. पण इथे मी काय केलं, कर्टन रॉड वगैरे काही लावून नाही घेतला, कारण इथे ना खूप म्हणजे हार्ड आहे. त्यामुळे तर तिथे फक्त जी वायर येते ना, ताराची स्प्रिंग येतो ना, तोच मी लावलेला आहे. 2 खिडे लावलेत बघा, तुम्हाला दाखवते. तर हा स्प्रिंग आहे, कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात अगदी 10 रुपयापासून मिळतो आणि कर्टन्स याला इझिली हँग होतो सुद्धा. तिथे स्टोरेज बनवलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर काही सामान ठेवलेलं आहे. मी पूर्ण कव्हर झाला, जवळपास 2च कर्टन्स आहेत, ते 2 कर्टन्सनी पूर्ण पॅसेज एरिया जो आहे तो कव्हर झालेला आहे. आणि त्यामुळे कसं होतं, जे सामान आहे ते तर लपतं, पण त्याने लुक पण खूप छान येतो. सो आधी क्लिनिंग केली, त्यानंतर मला जे काही इन्स्टॉल करायचं होतं ते मी इन्स्टॉल केलेलं आहे. आणि चला आता तुम्हाला माझा पॅसेज एरिया मी कशा प्रकारे डेकोरेट केला तो दाखवते. बघा स्टार्ट इथनं करते. हा आहे माझा मिरर, हा प्लेन मिरर आम्हाला इथे मिळाला होता ऑलरेडी, तर त्याला मी आधी व्हाईट कलर केला, पण तरी तुम्हाला तितकासा सुंदर वाटत नव्हता. तर थोडंसं जे ग्लिटर असतं ना त्यानं असं वेल टाईप डिझाईन केली आणि त्याला छोटे छोटे काच बसवलेत. छान दिसतो हा मिरर बघा. आणि त्याच्या बाजूला इथे मी एक काच बसवलेला आहे आणि त्यावर आपलं जे दररोजचं लागणार असतं तेल पावडर वगैरे ते सर्व ठेवलेलं आहे. स्प्रे किंवा रूम फ्रेशनर झालं हे सर्व इथं ठेवलेलं असतं. आणि त्यानंतर बघा आता हे क्यूट असे टेडी बिअरचं जे ब्रश होल्डर आहे, मल्टीपर्पज होल्डर आहे ऍक्च्युली, तर ते मी इथे लावलेलं आहे आणि ते खरंच खूप दिसायला खूपच क्यूट आहे बघा. भरपूर कंगवे यामध्ये बसले सुद्धा. आणि यामध्ये मी माझं जे डेली वेअरचं काजळ लिपस्टिक वगैरे ते ठेवलेलं आहे सध्या तरी. सो बघा हा वॉलपेपर असा दिसतो. याचा कलर आणि जे फ्लॉवरचं शेडिंग वगैरे होतं ना ते मला खूप जास्त आवडलं होतं, त्यामुळे मी हा वॉलपेपर मिशोवरनी बोलवलेला आहे. आणि त्यावरच मी इथे हे ब्रश होल्डर लावलेलं आहे आणि त्याच्या खाली इथे हे जे आत्ता तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये सोप डिस्पेन्सर लावलं.
आणि हा एरिया काहीसा असा दिसतो बघा. आणि त्याच्या खालीच माझी वॉशिंग मशीन ठेवलेली असते. वर स्टोरेज एरिया आहे. त्यानंतर हा असा दिसतो हा एरिया. आता या भिंतीच्या अगदी फ्रंटची भिंत जी आहे ती दाखवते. तर बघा, या भिंतीवर हा जो फ्रेमचा सेट आहे हा लावलेला आहे. आणि हा मी आय थिंक फ्लिपकार्टवरनं बोलवला होता. बरेच म्हणजे 2 वर्ष झाले, त्यामुळे मला एक्झॅक्टली याची प्राइस माहित नाही. पण छान आहे, अगदी लाईट वेट आहे. आणि याला ना हा काच नाही आहे, तर तो शीट असते ना ती आहे, ट्रान्सपरंट शीट. त्यामुळे पडली ना फ्रेम तरी काच फुटायचं टेन्शन जरी नसलं ना, पण सांगते हे फ्रेमचं जे आहेत ना हे तुटतात. तर हे 1-2दा तुटलेलं आहे आणि ते मी फेविक्विकनं पुन्हा जॉईन केलेलं आहे. एका व्हिडिओत आय थिंक मी तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे. तर बघा, ही भिंत काहीशी अशी दिसते. आणि यामध्ये छान छान माझ्या पिटुकल्यांचे फोटो मी इथे लावलेले आहेत बघा, लहानपणींचे. इथे बघा, आरोही अगदी 2 वर्षाची होती तेव्हाचा तिचा हा फोटो आहे. त्यानंतर इथे 3 वर्षाच्या आतच असेल बहुतेक, तेव्हाचा हा फोटो तिचा. आणि पिहू अगदी छोटासा होता बघा, 1 वर्षाचा असेल तेव्हाचा दोघं भावांचा फोटो आहे हा. खूप छान छान फोटो लावलेत. आणि या फोटोंच्या बाजूलाच बघा, आत्ताच मी जे मायक्रमचं हे वुडन वॉल शेल्फ मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं बघा. आणि त्यावर छान हे एक कपल ठेवलेलं आहे आणि मागे एक स्पायडर प्लांट. तर हे काहीसं असं दिसत आहे बघा. आणि हे जे कपल आहे ना हे तुम्हाला दाखवते बघा. हे मॉस्किटो रिपेलंट असतं ना त्यापासून मी बनवलेलं आहे. वॉल पुट्टी आणि मॉस्किटो रिपेलंट पासून जी ती बॉटल असते खाली त्यापासून बनवलेलं आहे. आणि त्याच्या खाली एक्झॅक्टली इथे हा वास ठेवलेला आहे. या वासमुळे खरंच या एरियाला खूप सुंदर लुक आलेला आहे. तर ह्या अशा समोरासमोरच्याच 2 भिंती आहेत. आणि हा वे आहे बेडरूम मध्ये जायचा. आणि त्याच्यावर बघा मी एक फ्रेम लावलेली आहे. फ्रेम म्हणजे हे स्वतःच मी बनवलेलं आहे कार्डबोर्ड पासनं, गावकी गोरी. हे खूप जुनं आर्ट आहे माझं. तिथे थोडंसं तुम्हाला फुटलेलंही दिसेल. आणि त्यावर बघा हा डिस्को लाईट लावलेला आहे. त्यामुळे काय होतं, त्या फ्रेमवर जे काचा आहेत ना ते खूप छान चमकतात आणि त्यामध्ये वेगवेगळे कलर्स दिसतात. त्यामुळे आणखी सुंदर दिसतं ते. सो फ्रेंड, अशा प्रकारे मी माझा जो पॅसेज एरिया आहे तो थोडासा डेकोरेट केलेला आहे. थोडा त्याला मेकओव्हर दिलेला आहे. फ्रेम्स वॉलपेपर आधीच लावलेला होता. आधीच म्हणजे फ्रेम्स 2 वर्ष झालेत लावून, पण जो वॉलपेपर आहे ना तो दिवाळीच्या वेळेसच लावला होता, त्यामुळे तो मी चेंज केलेला नाही. आणि ह्या 3 वस्तू मी शिवणच बोलवलेल्या आहेत. जे हे सोप डिस्पेन्सर आहे किंवा ब्रश होल्डर असू देत किंवा हे ब्रश होल्डर असू देत, 3 मिशोवरनच बोलवलेले आहेत. आणि 3 खरंच खूप जास्त युजफुल आहेत. तर इथे ज्या फ्रेम्स आहेत त्या आता 2 वर्षापासून वापरत आहेत, त्या पण त्याची क्वालिटी पण खरंच छान निघाली. आणि जो वास आहे तो तर मला म्हणजे भयंकर आवडला. आणि आय होप तुम्हाला हे आवडला असेल. करू शकते अशी आशा. आणि ही जी फ्रेम आहे ना ही सुद्धा मी 1.5 ते 2 वर्षापूर्वी बनवलेली आहे. आणि तीही जशी तशी आहे, फक्त कार्डबोर्ड पासून बनवलेली आहे ती. पण वर हँग केलेली असल्यामुळे त्याला कुणाचाच टच होत नाही. त्यामुळे ती जशीच्या तशी दिसते. आणि फक्त ओल्या कपड्यांनी पुसून घेतली ना अगदी नव्यासारखी चकाकते ती, कारण त्यावर सुद्धा ऑइल पेंटच यूज केलेला आहे. सो चला, अशा प्रकारे मी माझा जो पॅसेज एरिया आहे तो सजवलेला आहे. आणि आशा करते तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करत जा. तुम्ही लाईक केल्यानं मला थोडंसं मोटिवेशन मिळतं. आणि व्हिडिओ शेअर करायला तर अजिबात विसरू नका. आणि हो, प्लीज कमेंटही करत जा. कमेंट केल्याने ना म्हणजे कम्युनिकेशन होतं आणि मलाही कळतं मग तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात किंवा मी बनवत असलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही. आणि तुमच्या काही छान छान सजेशन असतील तर तेही देत जा, म्हणजे मी स्वतःच्या व्हिडिओजमध्ये आणखी इम्प्रूव्ह करू शकेल. सो चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.